नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीने गोवर्धन गोवंश समिती योजनेअंतर्गत सन 2023 व 24 साठी पात्र असलेल्या महाराष्ट्रातील 324 तालुक्यातील 178 गोशाळांना एकूण 22,83,00,000 रुपयाचे अनुदान देण्यात येणार आहे. गोशाळा सक्षम करून अधिकाधिक संपन्न करण्याच्या दृष्टीने हे मोठे पाऊल असल्याचे महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुदंडा यांनी सांगितले. औंध येथील महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या कार्यालयात या संदर्भात झालेल्या कार्यशाळेला राज्यातील गोशाळांचे विश्वस्त व प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी गोसेवा आयोगाचे सदस्य सुनील सूर्यवंशी, संजय भोसले, सनतनकुमार गुप्ता तसेच पशुसंवर्धन खात्याकडून सहाय्यक आयुक्त प्रकाश अहिरराव, उपायुक्त भागवत देशमुख उपस्थित होते. महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सादरीकरण पशुधन विकास अधिकारी संगीता केंडे यांनी केले. शेखर मुदंडा म्हणाले, राज्यातील 40 गोशाळांना प्रत्येकी 15 लाख रुपये, 53 गोशाळांना प्रत्येकी 20 लाख रुपये आणि 85 गोशाळांना प्रत्येकी 25 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहेत. योजनेच्या अंतर्गत प्राप्त होणारे अनुदान कोणत्या बाबीवर खर्च करावे, अनुदानाचे नियम, मिळालेले अनुदान वापरायचे निकष अशा सर्व बाबी कायदेशीररित्या समजून सांगण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. शासकीय विभागाशी समन्वय साधून चालू आर्थिक वर्षात योजनेची अंमलबजावणी होऊन लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आपण सगळे गोमातेचे भक्त आहोत. स्मार्ट गोशाळा विकसित करणार. राज्यातील गोशाळा यांची संख्या 1,39,00,000 एवढी असून त्यातील देशी गोवंशाची संख्या 13 लाख आहे. या देशी गोवंशाचा सांभाळ करताना एकही गाय कत्तलखान्यात जाणार नाही, हे लक्ष ठेवून गोसेवा आयोगाचे काम सुरू आहे. राज्यातील काही गोशाळा स्मार्ट गोशाळा म्हणून विकसित केल्या जाणार असून त्यामध्ये नानाविध प्रकल्प देखील राबविण्यात येणार असल्याचे मुदंडा यांनी सांगितले आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.